सगळ्यांना नमस्कार. या व्हिडिओमार्फत आम्ही एक दाखवून द्यायचं आहे की नूर वडगाव आणि खंदाळ नांगनूर या रोडमध्ये बाळूमामा स्टॉप आहे. खंदाळ बाळूमामा स्टॉप त्याचा फाटा आहे. ह्याच्या जवळपासच बाळूमामा मंदिर आहे आणि स्कूल पण आहे. स्कूल पण आहे आणि ह्या रोडवरती लहान लहान मुलं ये जा करत असतात आणि गाड्या एवढं फास्ट चाललेलं आहे की इथं या रोडमध्ये आपण PWB ह्यावेळी रोड चालू होता कन्स्ट्रक्शन त्यावेळेस आम्ही रिक्वेस्ट पण केला होता की स्पीड ब्रेकर हवा आहे इथं. पण त्यावेळेस त्यांनी असं म्हटले की आपल्याला परमिशन नाही. तर आज आपण सर्व गावकरी वगैरे मिळून आणि आपल्या यूट्यूब चॅनलच्या वतीनं आपण आता प्रशासनाला रिक्वेस्ट करत आहोत की आणि कंधारच्या ग्रामपंचायतकडून पण आम्हाला प्रतिसाद भेटलेला आहे. लेटर पण भेटलेलं आहे आणि नूर ग्रामपंचायतला पण आम्ही बोललेलो आहोत आणि सोमवारी ते पण आता आपल्याला लेटर देतो म्हणून सांगितलेलं आहे. तर आता आपण प्रशासनाला एवढं रिक्वेस्ट आहे की इथं आपल्याला 2 स्पीड ब्रेकरची हवा आहे आणि वृद्ध माणसं सकाळ संध्याकाळ त्यांनी बाळूमामाला जातात आणि लहान-लहान मुलं आहेत. बालवाडी ते 4थी पर्यंत आपल्याला इथं पुढं बाळूमामाजवळ शाळा आहे. रामपूरवाडीला शाळा आहे आणि एवढं उतारी पण आहे आणि इकडून चढाती पण आहे. एवढ्या गाड्या फास्ट होत आहेत ना, तर कोणाला दिसत पण नाहीत. कोण इकडे-तिकडे येतात, जातात. ते काय त्यांनी न बघता गाडी चालवत आहेत आणि धोका निर्माण होत आहे. त्यामुळं आपण आता एक रिक्वेस्ट करत आहोत की स्पीड ब्रेकरचीच गरज आहे याच्यामध्ये. तर प्रशासनाला एवढं रिक्वेस्ट आहे आपल्याला एक स्पीड ब्रेकर दोन्ही बाजूंनी स्पीड ब्रेकर करून द्यावं आणि दोन्ही बाजूंनी बोर्ड लावून द्यावं, की असं-असं देऊळ आहे आणि शाळा आहे आणि लहान पोरं ये-जा करत असतात. रहदारी भरपूर आहे इथं. भरपूर असं वाढलेलं आहे. कारण नवीन रोड झालेला आहे. त्यामुळं तर एवढं आपण रिक्वेस्ट करतोय सर्व गावकरी मिळून आता आम्ही प्रशासनाला रिक्वेस्ट करतोय. तर एवढं आपल्याला स्पीड ब्रेकर करून द्यावा ही त्यांची एक विनंती आहे आपल्याकडून. आता आपण इथं बघतोय, इकडं वर डोंगराजवळ आपल्याला बाळूमामा श्रद्धास्थान आहे आणि वरती एवढं गर्दी असते की दर महिन्याला अमावास्याला आणि दर महिना अमावास्याला आणि यात्रा पण असते आणि भरपूर असं गाड्या एवढंच फास्ट नेतात की सरळ रोड झाल्यामुळं आपल्याला इथं पण एक स्पीड ब्रेकरची गरज आहे. कारण लहान-लहान पोरं असो, नाहीतर कॉलेजची पोरं असो, असा एवढं फास्ट गाड्या चालवत येत आहेत ना, तर इथे आपल्याला आता एवढं 4 रोड गेलेले आहेत आणि एक वळण पण आहे. त्या वळणामध्ये आपण स्वतः डोळ्यानं बघितलेलं आहे की एवढे गाड्या घसरून पावसाळ्यामध्ये पडलेल्या आहेत. कारण इकडून एवढं फास्ट येत असताना त्यांना कंट्रोल झालेलं नाही गाड्या. तरी तिकडून तिकडून आणि इकडून कुठलीही मोठी गाडी आलं नाही त्यावेळेस, तर ते तेवढं चांगलं झालं त्यावेळेस. नाहीतर ते एक एक मोठा अपघातच ठरू शकला असता. म्हणून इथं पण एक आपल्याला एक स्पीड ब्रेकर करून दिला, तर गावकऱ्यांना पण एक चांगलं होईल आणि तेवढा आपण स्पीड कमी करू शकतो. गाडी व्यवस्थित आपल्या हाताळली जाते आणि धोका पण कमी निर्माण होतो. कारण काय ते IRCच्या नियमानुसार आपल्याला स्पीड ब्रेकरची मागणी आहे आणि व्हाईट थर्मोप्लास्टिक पण केलं तरी चालेल. पण त्यामुळं व्हाईट थर्मोप्लास्टिकमुळं गाड्या काय थांबणार नाहीत. कारण स्पीड ब्रेकर असल्यामुळंच थांबेल. कारण स्पीड ब्रेकर आपल्याला स्लोपमध्ये असलेला स्पीड ब्रेकर आता आपण मागणी करत आहोत. तर ॲज पर IRCनुसार त्यांच्या नियमानुसार कोणता स्पीड ब्रेकरची इथं त्यांनी अप्रूव्हल देतील ते आपल्याला करून दिलं तर आपल्या सर्व गावकऱ्यांना चांगलंच होईल. आणि इकडून बाळोमा आहे, इकडून खंडाळ आहे, नांगनूर सर्व आज मधली लोकं इथं बाळोमा श्रद्धास्थानला येत असतात. तर एवढं सर्वांना एक फायदा होऊन जाईल एवढं आपण मागणी करतोय शासनाला. तर आपली मागणी त्यांनी मान्य करावं आणि अप्रूव्हल करून आपल्याला स्पीड ब्रेकरची मागणीसाठी अप्रूव्हल द्यावं आणि करून द्यावं लवकरात लवकर ही आपली मागणी आहे. थँक यू. इथं आपण पाहू शकता की चारी बाजूंनी आपल्याला रोड गेलेला आहे आणि इथं आपल्याला स्पीड ब्रेकरची गरज आहे. आता आपल्या नागरिकांना पण भरपूर त्रास होत आहे. आता इकडून-तिकडून गाड्या येत असतात. पण इथं एवढा त्रास आहे की लोकांना अ, थांबून पण जात नाहीत तिथे लोकं. तर ह्याच्याशी थोडासा आपण विचार केला पाहिजे. तर स्पीड ब्रेकरची मागणी लवकरात लवकर आपल्याला अप्रूव्ह करून द्यावं हीच विनंती आहे. आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागानं आपण एक रिक्वेस्ट करत आहोत की लवकरात लवकर स्पीड ब्रेकर करून द्यावं हीच आपली विनंती आहे. धन्यवाद.